नमस्कार. मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे. प्राध्यापक मी आज झालोय. पूर्वी मी शिक्षक होतो. शिक्षकाच्या आधी मी गुरुजी होतो. गुरुजी हा शब्द जरी ऐकला तरी आपल्यासमोर धोतर, बंडी, त्याच्यावर काळा कोट, डोक्यात टोपी अशी प्रतिमा समोर येते. पण गुरुजी शब्दाचा किती मोठा अर्थ आहे. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं आपण का म्हणतो बरं? गुरुजी म्हणजे काय? गुरुजी म्हणजे आपल्या जीवनाला दिशा देणारी व्यक्ती. पहा बरं का, शाळेत नाही म्हणत मी, जीवनाला म्हणतोय. आणि जीवन कसं निर्माण होतं आणि गुरुजी म्हटलं की आपल्यासमोर कोणाची प्रतिमा येते? 90% लोकांना गुरुजी म्हटलं की साने गुरुजींची आठवण येते. साने गुरुजी कोण होते? साने गुरुजींनी काय असं काम केलं आणि साने गुरुजींचं यात भारताला दिलेले योगदान काय आहे यावर आज आपण चिंतन करणार आहोत. मला एक सर्वांना आवर्जून सांगायचंय, शिक्षक आणि शिक्षक कोण आहे, शिक्षकाने काय केलं पाहिजे, शिक्षकाचे गुण कोणते, याही गोष्टीवर आपण आता चिंतन करणार आहोत. शिक्षक माझ्या मित्रा, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करील उपेक्षा, विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले, आहे त्यास महान अर्थ, आहे त्यास महान अर्थ. पुणे येथे दिनांक 14 मे 1949 या दिवशी मराठी साहित्य संमेलन भरले होते. आचार्य जावडेकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. अनेक सारस्वतांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या संमेलनात सदैव संकोचनाने अवघडून गेलेले गुरुजी त्या सभेत मात्र उपस्थित होते. ते सहसा साहित्य संमेलनात जात नसत, पण पुण्याच्या या संमेलनात ते आवर्जून उपस्थित होते आणि आंतरभारती या ठरावावर ते बोलणार होते. आंतरभारती हा गुरुजींचा श्वास होता. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. गुरुजी नेहमी म्हणत, तल्लीनतेने बोलणारे गुरुजी त्याही सभेत देहभान हरपून बोलले. त्यांच्या भाषणाने श्रोत्यांचे अगदी चित्त हेलवून गेले. गुरुजींच्या भावभावनांचे सभास्थानी सहज संक्रमण घडले. 1930 मध्ये गुरुजी त्रिचित्तन्नापल्लीच्या तुरुंगात होते. तेव्हा दक्षिणेकडील अनेक आपले बांधव त्या जेलमध्ये आले होते, तुरुंगात आले होते. अनेक भाषणांचे वैभव आपल्याला कळतच नाही, कारण अनेक जण वेगवेगळ्या भाषांत संवाद साधत होते. गुरुजी त्यावेळेस जाणून बसले की गांधी, विनोबा हे गुरुजींचे आदर्श होते. त्यांना शिकवताना त्यांच्या मनात प्रश्न अनेक वेळा पडला. अनेक वेळा त्यांच्या लक्षात आलं की आपण अखंड भारताविषयी बोलतो, पण आपणा सर्व भाषांचे ज्ञान आहे का? माझा प्रांत, माझी भाषा, माझे सारे भाऊ, त्यांना सर्वांना भेटेन, त्यांच्या भाषा मी अभ्यासीन. म्हणजे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये रशियन, फ्रेंच, जर्मन विविध भाषा शिकवण्याची सोय आहे, पण आपल्या भारतातल्या सर्व भाषा शिकवण्याची अजून सोय कुठेही नाही. म्हणून आंतरभारतीसारख्या नव भारताच्या निर्मितीचे एखादे तीर्थक्षेत्र व्हावे हा गुरुजींचा स्वप्न होतं, गुरुजींचा ध्यास होता. टागोरांनी विश्वभारती संकल्पना जगात साकारली. गुरुजी आंतरभारतीसाठी प्रतिज्ञाबद्ध झाले. भारतात प्रांतीयता, फुटीरता, जातीयता, कडवी अशी अनेक समस्या आहेत, परंतु आज भारताला निर्मळ विचार आणि विनिमय, निरामय जीवन जर द्यायचं असेल तर आपल्याला संस्कृती समजली पाहिजे. आपली ही भूमिका गुरुजींनी साहित्य संमेलनातून बोलून दाखवली. सर्व सारस्वतांना प्रार्थना केली. प्रार्थना करताना गुरुजींनी सांगितलं, प्रारंभी गुरुजी स्वतः म्हणाले, मी एक साहित्यिक समजत नाही स्वतःला, परंतु तत्वज्ञ, विचारवंत अजिबात मानत नाही, पण मी एक नम्र शिक्षक आहे. एका आत्मकथनात ते म्हणतात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे बाबांनो. सभोवतालचा सारा संसार सुखी आणि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान संपन्न व्हावा, कला संपन्न व्हावा, सामर्थ्य संपन्न व्हावा व प्रेममय व्हावा, हीच माझी तळमळ आहे. माझे लिहिणे, माझे बोलणे, माझे चालणे, माझे विचार, माझी प्रार्थना हे एकाच वेळी ह्याच ध्येयासाठी मी ठेवलेली आहे. आणि साने गुरुजींचे काय नाव होते? त्यांचं मूळ नाव होतं, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, कोणी मला सांगेल या ठिकाणी, पांडुरंग सदाशिव साने हे गुरुजींचं पूर्ण नाव. पांडुरंग म्हणजे विठ्ठलाचा पांडुरंग त्या ठिकाणी आलेला आहे. आणि पांडुरंगाचं नाव धारण केलेले गुरुजी, त्यांचे वडील हे फार गरीब होते. आई यशोदाबाई बयो म्हणून त्या भागात परिचित होती. पूर्वी नसतं ना टोपण नाव असायचं प्रत्येकाला, तसं बयो नाव होतं साने गुरुजींच्या आईचं. गुरुजींचं नाव पांडुरंग होतं. त्यांची आईच त्यांची पंढरी होती, मात्र भावंडे आपले लाडाने त्यांना अण्णा म्हणत. बालपणी त्यांच्या जीवनात सर्व अवस्था, सर्व गोष्टी व्यापणारी त्यांची आईच दैवत होती.
आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, असे गुरुजी नेहमी म्हणत. आईच्या ठाई गुरुजी अगदी लहानाहून लहान होत, कारण ते लहानच होते त्यावेळेस. फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमाशीलता ते आईमध्ये बघत. म्हणजे आई दोन शब्दांचा अर्थ आहे पा. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, यांचा संगम म्हणजे आई. आजही कितीही श्रीमंत, कितीही मोठा, कितीही इंग्रजी बोलणारा माणूस जर महाराष्ट्रीयन किंवा भारतीय असेल, महाराष्ट्रीयन विशेष करून असेल, तर त्याला ठेच लागली तर त्याच्या तोंडातून आई शब्द येतो पा. म्हणजे काय येतो? साने गुरुजींची आई ही आपल्यासारखीच आई होती, गाई गुरांना जीव लावणारी, आपल्या सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारी. ती काही वेगळी थोडीच होती. परंतु मुलं मोठी झाल्यानंतर आई सुद्धा कशी मोठी होते याच उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर साने गुरुजींची श्यामची आई जर तुम्ही वाचलं तर तुमच्या डोळ्याच्या पाणवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. आज डोळे ओले होतात, डोळे पाणवतायत का? पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले श्यामची आई पुस्तकामुळे. 1905 या दिवशी पालघरच्या शाळेत पटलावर फी भरत आल्यामुळे 1906च्या जून महिन्यात त्यांचं नाव कमी केलं होतं. कोकणात खोत हे त्यांचे गावचे राजे होते पा. पण भाऊराव खोत दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. त्यांनी विपशन्ना अवस्था आली, म्हणजे त्यांना वाईट दिवस आले आणि मुलाला नादारीसाठी त्यांनी अर्ज करायला लावला. त्यापायी त्यांची वर्गात थट्टा झाली. पालघरच्या शाळेत 5वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्या पुढे माध्यमिक शिक्षण दापोलीच्या शाळेत झालं. दापोलीला आत्या होती, तिचे पंढरीवर फार प्रेम होते. पंढरी शाळेत दिवशी आत्याकडे म्हणजे जायचं राहायला, सुट्टीच्या दिवशी मात्र घरी असायचं. पालघर ते दापोली हे अंतर 18 किलोमीटर होते. विचार करा, पायी चालावं लागायचं अंतर. आज आपल्याला 2 किलोमीटरच्या शाळेसाठी सुद्धा रिक्षा किंवा बस लावावं लागते. म्हणजे विचार करा, गुरुजींनी त्या काळात किती त्रास सहन केलाय. तपश्चर्या आहे ना, अशी सहजासहजी घडत नाही. भगवंत सुद्धा खूप खूप परीक्षा घेतात. आणि मग औंध संस्थांसाठी त्यांना पुढे शिक्षणासाठी जायला लागलं. औंध काळात ते साताऱ्याला गेले. तशात गावात प्लेगची साथ आली. प्लेगच्या साथीमध्ये शेवटी त्यांना आपलं गाव सोडावं लागलं आणि मग ते शेवटी पुण्याला शिक्षणासाठी येण्याचं त्यांनी ठरवलं. आता पहा बरं का गंमत, म्हणजे मोठ्या माणसांना सुरुवातीला किती त्रास सहन करावा लागलाय हे तुम्ही नीट समजून घ्या. कारण तुम्ही आज अनेक गोष्टी उपलब्ध असून सुद्धा अनेक गोष्टींचे कारणे सांगताना ते तुमपुढे कोणी सांगणार नाही याची मला खात्री आहे. काय झालं, राम या आपल्या मित्राच्या घरी गुरुजी पुण्याला गेले. उपवासाने ते बऱ्याच वेळा भागून घेत, अंधाराचे पांघरून घेऊन आईच्या आठवणीने मात्र ते तसेच झोपी जात. म्हणजे एक लक्षात ठेवा, अगदी देव पांडुरंग सारखं देवाचं नाव जरी त्यांचं असलं तरी एक प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे. एके सायंकाळी गुरुजी ज्यांच्याकडे यजमान म्हणून होते ना, त्यांचे जेवण चुकले. शेवटी एकदा असं होतं की त्या वेळात जर जेवण करायला गेलं तर जेवण मिळायचं, त्याच्यानंतर जेवण मिळत नव्हतं. गुरुजींना काही कारणास्तव उशीर झाला आणि मग ते गेले तर ते घर बंद होतं, तिथे कोणी नव्हतं. शेवटी त्यांना तशीच रात्र जागून काढावी लागली. पण परत फिरल्यावर त्यांना एक मंदिर दिसलं विठ्ठलाचं. त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ते गेले आणि त्यांनी पाहिलं समोरच्या त्या ताटामध्ये काही पैसे आहेत. सुट्टे पैसे होते थोडे. त्यावेळी घेतले असते तर शेंगदाणे चिरुमुरे आले असते अगदी त्या पैशात. आणि ते क्षणभर विचार केला त्यांनी, देव आपल्याला क्षमाही करील, कारण आपण खाण्यासाठीच करतोय. पूर्वीच्या काही नाही का श्रीकृष्णाने आपण म्हणायचो की मक्खन दही चोरून खाल्लेलं आहे. मग तोही विचार त्यांच्या मनात आला, पण नाही. हातातून ते पैसे घेणार तेवढ्यात त्यांना आईची आठवण आली आणि आईला हे आवडणार नाही, कारण ते आईला खूप मानत पहा. पूर्वी ते लहान असताना आंघोळीला ते गेले आणि पाय पुसण्यासाठी आईला म्हटले, आई तुझ्या पदराने माझे तळपाय पुस. आई म्हणाली, एवढ्या तळपायाला जपतोस तसा मनालाही जप पांडू. त्याला मलिनतेचा स्पर्श कधी होऊन देऊ नकोस. देवापुढच्या तबकलातले पैसे ही मानाची मलिनता आहे. पंढरीला स्वतःला सावरले, समोरच्या देवाला आणि गाभाऱ्यातील आईला नमस्कार केला आणि ते घरी निघाला. वर्षाअखेरीस शालांत परीक्षा संपली. म्हणजे पहा, आपल्या आईचे केलेले लहानपणचे संस्कार गुरुजी कधीच विसरले नाही. तबकलातले पैसे त्यांनी घेतले का? नाही घेतले. आणि मग पुढे निघाले. वर्षाअखेरीस त्यांची परीक्षा पुन्हा म्हणजे अगदी संपली. ती पंढरी गावी निघाला. प्रथम ते मुंबईला गेले, मग बोटीने हार्णे बंदरात गेले. पुढची वाट पालघरची होती. त्या बंदरात पंढरीला त्यांची मावशी दिसली. मावशीचा चेहरा सुकला होता, डोळे सुजले होते. मावशीने पंढरीला पदराखाली घेतले आणि आईचे छत्र हरपले असं सांगितलं. मावशी बोलत होती, सावकाराचे कर्ज वाढले, घरादाराचा लिलाव झाला, बयेनं अंथरून धरले. त्या स्थितीत तिने जग सोडले. तुझी आठवण ती काढत होती.
परीक्षा होईपर्यंत तुला सांगू नको असं ती म्हणाली होती. आता आलास पण बय जगात नाही. पंढरी दुःखाने हतबद्ध झाला. तो उदासवाना झाला. दिशा ओस झाल्या. तो पालगडला गेला. तिथे आई जिथे त्याला दिसे तेथे तेथे तो नतमस्तक होई. आसवे ढाळत होता. स्मशानात गेला. आईच्या अंत्यसंस्काराने पुनीत झालेली माती त्याने आपल्या हातामध्ये घेतली. तशीच तो वेड्यासारखी त्याच जागी खेळून राहिला. एवढ्यात अवघ्या आसमंतातून वाट काढीत त्याला दोनच शब्द आठवले, आई, आई आणि आई. निराशेचे तिमीर नाहीसे करणारा एक विचार, एक निर्धार पंढरीच्या मनात प्रगटला. येथून पुढे भारत माता हीच माझी आई आणि हीच माझं सर्वस्व. तुझे सगळे जीवन माझे उरलेले मी भारत माते म्हणजे आईच्या चरणी समर्पित करीन. आणि त्या दिवशी ते संकल्प करून त्यांनी पुढची वाटचाल सुरू केली. प्रसंग फार अवघड आहे पा. आपली आई गेलेली आहे. जे दैवत आहे ते गेलेलं आहे. पण नतमस्तक झालेले गुरुजी आईच्या चरणी नतमस्तक होऊन भारत मातेलाच आपली आई मांडली आणि त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. म्हणजे एखादी शिकवण किती महत्वाची असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजी आहेत. त्यांनी वैयक्तिक दुःखाला कधी आवर घातली पा. सामाजिकतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित करण्याचं ठरवलं आणि मग पुढचं जीवन मात्र ते आनंदाने जगत राहिले. ते मला या ठिकाणी सांगायचे. एखादे काम, एखादा उपवास, एखादा वार, थोडेसे स्वावलंबन असं करीत करीत त्यांची वाटचाल सुरू झाली. काही वर्षात पंढरीने पुन्हा पुण्याची वाट धरली. पुण्याच्या ग्रंथालयात ते गेले. ग्रंथांशी त्यांनी मैत्री केली. चरित्रे वाचली, भाषणे ऐकली. रामानंद, स्वामी विवेकानंद, रामतीर्थ, अरविंद, टागोर, टॉलस्टॉय, गांधी, रस्किन, थोरो यांचे अक्षरशः चरित्र त्यांनी अभ्यासले. आणि मग पंढरीचं ज्ञानही वाढू लागले. दिशा मिळाली. जीवनाला एक चांगलं दर्शन झालं. आणि मग पंढरी संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन ते पदवीधर झाले. पूर्वाश्रमीचा न्यू पुणा कॉलेजचा विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचाही पदवीधर झाला. MA साठी तत्वज्ञान हा विषय त्यांनी निवडला, फिलॉसॉफी. MA चे ते विद्यार्थी पुण्यात होते आणि त्याच दरम्यान अमळनेर तत्वचिंतन मंदिरात ते विख्यात असं ज्ञानपीठ होतं. तेथे पंढरी सॉक्रेटिस, प्लोटो, कांट आणि हेगले वाचू लागले. शंकर, मध्व, रामानुज यांचाही गुरुजींनी अभ्यास केला. आणि मग मात्र त्यांनी ठरवलं की जीवनात काय करायचं. पहा बरं का, काही शिक्षक हे फक्त मुलांचे शिक्षक असतात. काही शिक्षक हे फक्त वर्गातले शिक्षक असतात. पण काही शिक्षक मात्र समाजाचे शिक्षक असतात. आणि समाजाचे शिक्षक वाचनाशिवाय घडू शकत नाही. म्हणून मराठीत एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल, वाचलं तरच वाचाल, अन्यथा वाचणार नाही. आणि मग त्यांनी ग्रंथ नुसते एकामागून एक ग्रंथ केले. पण त्याच दरम्यान MA ची परीक्षा द्यायची मात्र राहून गेली. गुरुजींना ना डिग्रीचा ध्यास नव्हता बा. त्यांना ज्ञानाचा ध्यास होता. म्हणजे आत्ताचा विद्यार्थी परीक्षार्थी आहे का अभ्यासार्थी आहे हे आपलं आपण ठरवा. सरळ मार्गी साने सर अवखळ पोरांच्या जगात कसे टिकणार त्यांनी, कारण की नंतर ठरवलं की आता नाही, आता खानदेश एज्युकेशन सोसायटीमध्ये जाऊन शिक्षणाचं कार्य करायचं, शिक्षकाची नोकरी स्वीकारायची. सर्वांना प्रश्न पडला, गुरुजी साधे भोळे, मुलं कसे सांभाळून घेतील. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी छात्रालयाचे सारथ्य पहिलं केलं. नानाविध उपक्रम हाती घेतले. मुलांसाठी छात्रालय दैनिक सुरू केलं. श्रवण, मनन, चिंतन गुरुजींचा ध्यास होता. आणि मग त्यांनी केलेलं ते प्रतिपादन ही गुरुजींचं आलेलं फळ होतं. विचारांना आलेलं फळ कधी वायाला जात नाही. सामान्यांनी पुढे जावे, मुलांनी मागे यावे, अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. गुरुजी अतिशय सरळ पुढे चालायचे. गुरुजींच्या मागे त्यांचे विद्यार्थी चालायचे. कालांतराने दैनिक छात्रालयाचे विस्तारित म्हणजे आवृत्ती निर्माण झाली आणि ते विद्यार्थी नावाचं मासिक सुरू झालं. वर्गातील विवेचन, नियतकालिक, लेखन असे गुरुजी अनेक उपक्रम राबवित. शिक्षक हे मुले आणि पुस्तक यामधला दलाल नसतो, तर तो पुस्तकाचा आणि ज्ञानाचा भार वाहणारा हमाल नसतो, तर तो कोण असतो? मुलांना जीवनसृष्टी देणारा व मार्गदर्शन करणारा एक मित्र असतो. एक प्रसंग मला सांगायचा आहे आणि तो प्रसंग आहे तुकाराम महाराजांचं वचन मला या ठिकाणी आठवत आहे, मेनाहुनी मऊ आम्ही वज्राहुनी कठीण. असे गुरुजींचा स्वभाव होता. गुरुजी शांत सरळ जरूर होते, पण एक जणाने एकदा मामलेदार साहेबांचा मुलगा अभ्यासात बेताचा होता. गुरुजींनी प्रगती पुस्तकात नोंद केली, वीक इन स्टडी. साहेबांनी विचारणा केली, मुलगा कसा राहतो, कसा, शिक्षक काय करतात. गुरुजींनी विचारणा केली, मुलगा 6 तास शाळेत असतो, त्याचे पालक काय करतात. खरा शिक्षक काय करतो या संदर्भात गुरुजी लिहितात. पहा, या ठिकाणी अनेक शिक्षक मंडळी आहेत. शिक्षकाने ते जाणलं पाहिजे. मी स्वतः D.Ed, B.Ed आणि M.Ed केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खरा शिक्षक कसा असतो, त्याने कसं असलं पाहिजे. गुरुजी
हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो ना, तेव्हा त्याची ती उंची आहे की नाही याचाही अभ्यास शिक्षकांनी केला पाहिजे. मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्य काळाच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो आणि आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्हाला काय करायचे आहे याची विशाल दृष्टी जो आपल्या मुलांना देतो तो खरा शिक्षक असतो. लहान मुलांच्या दुर्दैवाने अतिशय संकुचित, अतिशय कोत्या बनाची, अतिशय जड बुद्धीची, जरट, प्रतिभाहीन, ध्येयहीन असे शिक्षक आता मुलांना लाभतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. छात्रालय ते मासिक पुढे चालत होतं. गुरुजी त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. दिवसभर मुलांना शिकवत होते, रात्री मात्र रकानेचे रकाने लिहून काढत होते. दुसऱ्या दिवशी दिवस उगवण्याच्या आत ते प्रकाशित करत होते. मुलांना अगदी हसत खेळत त्यांनी रामकृष्ण, बुद्ध, मीरा, जनाबाई हे शिकवलं. एवढी चरित्र लिहिण्यासाठी आवश्यक सर्वज्ञता गुरुजींजवळ कुठून आली? फक्त एकच शब्द पुन्हा ऐका, व्यासंग वेळ. जोपर्यंत माणूस आपला श्वास आपल्या ध्यासासाठी घेत नाही तोपर्यंत त्याला ते ध्यास प्राप्त होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्याचं ध्येय जर त्याला गाठायचं असेल तर त्यांनी एक स्टोन फिलॉसॉफी आपली स्वतःची तयार केली पाहिजे. गुरुजी एक राष्ट्रीय शिक्षक होते. मात्र देवतेच्या जागी त्यांनी राष्ट्रदेवची जी प्राणप्रतिष्ठा केली होती आणि त्यासाठी ते कटिबद्ध होते. देशाची बांधिलकी हे त्यांच्यापुरते सर्वोच्च मूल्य होते. एकाच स्वभावामुळे गुरुजी काही काळ शाळेत आणि काही जास्तीत जास्त काळ मात्र बंदी शाळेत होते. कारण त्यांची आई कोण होती? भारत माता, राष्ट्र ही त्यांची आई होती. आणि त्यावेळेस राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं राज्य होतं. हा काळ 1929-29-30चा सांगतोय मी तुम्हाला, नीट लक्षात ठेवा. लाहोर काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण देश स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला. त्या दिवशी देशभर स्वातंत्र्याची सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. अरे या पुण्याचा अभिमान आहे. या पुण्यामध्ये आचार्य अत्रे जन्माला आले, सासवडमध्ये ते जन्मले, पुण्यामध्ये त्यांचं कर्तृत्व झालं आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आचार्य अत्रेंच्या रूपाने या राष्ट्राने, या देशाने पाहिलं. आचार्य अत्रेंनी काय केलं? श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी चित्रपट केला आणि त्याला सुवर्ण कमळ मिळालं. आचार्य अत्रेंनी केलेलं कार्य सर्वात मोठं कार्य आहे. ते एक लेखक होते, ते वक्ते होते, ते चांगल्या प्रकारे राजकारणी होते. त्यांनी अनेक प्रकारे योगदान या देशासाठी अष्टपैलू असं व्यक्तिमत्व करणारे व्यक्तीने साने गुरुजींच्या जीवनावर श्यामची आई पुस्तकावर चित्रपट केला आणि त्याला सुवर्ण कमळ मिळाले. किती मोठं कार्य आहे हे. कार्य कोणासाठी होतं? तर ते गुरुजींनी, आचार्य अत्रेंनी आपल्या आईला दिलेला शब्द गुरुजींच्या आईतून पाहिला आणि आई सर्वांसाठी सारखी असते. 31 डिसेंबर 1929 या दिवशी लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्या दिवशी देशभर स्वातंत्र्याची सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. गुरुजींनी त्या प्रतिज्ञेला कटिबद्ध केल्या आपल्या शब्दांमध्ये, तिला चराचरातून चैतन्यमय केले आपल्या कवितांमधून. आणि मंगल मंगल त्रिवार मंगल, पवित्र दिन हा धन्य झाला. जय जय भारत बोला, जय जय भारत बोला, आनंदाने बोला हो, आनंदाश्रू ढाळा हो, जय जय भारत बोला, जय जय भारत बोला. ही गुरुजींची कविता सर्वांसमोर आली. 13 मार्च 1930 या दिवशी महात्माजींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि सत्याग्रहासाठी रणशिंग फुकले. बापू त्या सत्याग्रहासाठी निघाले. अरे महात्माजी साबरमतीच्या आश्रमातून दांडीकडे निघाले. वयाच्या कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता गांधीजींनी त्या काळात निर्माण केली. पायामध्ये एवढं मोठं बळ आलं कुठून? तर ते बळ आलं तर त्यांचं ध्येय मोठं होतं. महात्माजींचा संदेश घरोघर पोहोचवण्यासाठी गुरुजी बाहेर पडले. 29 एप्रिल 1930 या दिवशी साने सर शाळेतून सेवामुक्त झाले. 17 मे 1930 या दिवशी एरंडोलच्या कोर्टात त्यांना देशसेवेची पावती मिळाली. 15 महिन्यांची सक्त मजुरी आणि 200 रुपये दंड त्यांच्या वाट्याला आला. साने सरांची रवानगी धुळे येथील त्या त्रिचित्रापल्लीच्या कारागृहात करण्यात आली. आधी धुळेच्या कारागृहात आणि नंतर त्रिचित्रापल्लीच्या कारागृहात. त्रिचित्रापल्लीमध्ये गुरुजींना तिथे कोण कोण भेटले? त्यांना हिंदी, तमिळ, संस्कृत, बंगाली, कन्नड, मल्याळम अशी वेगवेगळी भाषा त्या ठिकाणी त्यांना जाणणारी माणसं मिळाली. बोलून त्यांचे भाषा ते जाणकार झाले, लिहून त्यांचे समर्थ अनुवादक झाले. म्हणजे ग्रास्पिंग पॉवर आपण ज्याला म्हणतो ना, प्रतिभावान व्यक्ती कशा असतात तर त्यांची क्षमता मोठी असते आणि ती त्यांनी अभ्यासाने मिळवलेली असते. आता का सारखं फक्त डिग्री घेतला म्हणजे शिक्षक झाला असं नाही. अहोरात्र चिंतन मनन त्यांनी केलं होतं आणि म्हणून गुरुजी चांगले शिक्षक होऊ शकले. बोलून त्यांच्या भाषांचे ते जाणकार झाले आणि लिहून त्याचे अनुवादकही ते झाले. एवढं मोठं स्नेहभाव त्यांनी निर्माण कुठून केला? कारण त्यांचं मन निर्मळ होते. संकल्प करण्यासाठी गुरुजी जन्माला आले होते. त्रिचित्रापल्लीच्या तुरुंगात त्यांना जाणवलं. साने सर पुन्हा समाजात आले. त्यांना तिथे सुट्टी देण्यात आली कारण की ते कोणचे कैदी होते? ते राष्ट्र कैदी होते. ते काय कुठल्या वैयक्तिक चोऱ्या मारा करून गेलेले कैदी नव्हते. देशभक्तीला धुमारे फुटू लागले. त्या काळचा काळ मंतरलेले दिवस होते ते.
गांधी नेहरू यांच्या नेतृत्वाने देश उभा राहत होता आणि त्या काळातल्या जनतेला वाटत होतं भारत माझा स्वतंत्र झाला पाहिजे आणि म्हणून विनोबा हे त्यांना आपले आदर्श वाटू लागले. असोदा या गावी एक संमेलन भरले. विनोबांनी आपल्या सूत्रमय शैलीत देशसेवेची गीता सर्वांना समजावून सांगितली. साने गुरुजी आणि विनोबा पहिल्यांदा भेटले आणि ते तेथे क्षणार्धात परस्परांचे आप्त झाले. गांधी आयर्विन कराराची कलमे शाही पुसुकण्यापूर्वीच समाजात विरली गेली. पुन्हा आंदोलन झाले. गुरुजी आणि विनोबा यांच्या उभयतांच्या वाट्याला जेल यात्रा आली. सरकारने यांना धुळे येथील कारागृहात ठेवले. या कारावासात विनोबांची गीता प्रवचने अक्षरबद्ध झाली. दर रविवारी विनोबाजी गीतेवर बोलत. जीवाचे कान करून गुरुजी ते ऐकत. रातोरात ते लिहून काढीत आणि सूर्योदयापूर्वी वळणदार अक्षरात तो अध्याय अभ्यासकांच्या हाती येई. अरे एवढं मोठं कर्तृत्व घडलं. दोन माणसं एकत्र कधी येतात? जेव्हा त्यांची मनं जुळतात तेव्हा. आता प्राचार्य आणि शिक्षकांमध्ये किती प्रेम असतं. म्हणजे विचार करा आता परिस्थिती कशी आहे. अरे तुरुंगात असून या माणसांनी किती मोठं कार्य केलंय, कारण त्यांचा ध्यास आणि त्यांचा श्वास निश्चित होता. आपण ठरवतच नाही आपल्याला काय करायचंय ते. 1932 साली ऑगस्ट महिन्यात गुरुजी नाशिकला नेण्यात आले जेलमध्ये. ती काळात असं म्हणत लोक की ते जेल सुद्धा एक त्या विचारांची भूमी असायची. मग ती गुरुजींची श्यामभूमी झाली. 4-6 महिन्यांच्या भावसमाधीत गुरुजींनी एक अगदी गोदात टिपा आपल्या आईच्या वाङ्मयीन स्मृतींना पुन्हा उजाळा दिला आणि त्या पाठोपाठ टागोरांची साधनाही साकार झाली. 1932 या साली शेवटी गुरुजी सुटले. 1934 मध्ये धुळे जेलमध्ये त्यांना खरा तो एकची धर्म बलसागर भारत हो छात्रालय हे सुरू केलं. खरा धर्म आज गुरुजींची ती सर्वांना आठवते पा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो अशा संकल्पना गुरुजींनी मांडल्या. महाराष्ट्रातील सभा समारंभात आजही ते प्रार्थना गीते आपण ऐकतो त्यावेळेस गुरुजींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नाशिक धुळे या जेलमध्ये हे घडलं. अरे का जेलमध्ये घडलं? कारण त्यावेळेस ते स्वातंत्र्य सैनिक होते. इंग्रजांना स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं, आपल्याला मात्र स्वातंत्र्याशिवाय राहायचं नव्हतं. गांधीजींसारखा माणूस सुद्धा 1942 साली म्हटला होता चले जाओ. कशासाठी म्हटले होते? अरे तुम्ही कोणाला साधं समजू नका. आणि म्हणून गुरुजींचा कार्यकर्ता पुन्हा जागा झाला. 6 एप्रिल 1938 या दिवशी काँग्रेसने साप्ताहिक सुरू केलं. काँग्रेस मायबाप जाळील सर्व ताप अशी ती एक म्हण त्यावेळेस गुरुजींनी प्रचलित केली. एवढं मोठं ज्ञान आलं कुठून? एवढं मोठं ज्ञान येतं कसं? कारण शेतकरी, श्रमिक, किसान यांच्या वाट्याला गुरुजी आले होते. गुरुजींनी त्यांचं दुःख जाणलं होतं आणि म्हणून गुरुजी ते करू शकत होते. म्हणून त्यांनी एक लिहिलेलं पुढची कविता पहा. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. हे गीत कुठून आलं? गुरुजींनी केलेलं चिंतन तिथून दाटून आलं आणि म्हणून ते शब्द बाहेर फुटले. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित असेल अमेरिकेचे यशस्वी राष्ट्राध्यक्ष लोकांनी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही. अनेक वर्षाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननी केलेलं चिंतन अगदी 4 ओळीत येऊन बसलं. तशा प्रकारे या देशासाठी जय जवान जय किसानचा नारा तुम्ही नंतर ऐकला. लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं जवान आणि किसान जर कामाला लागले तर देश माझा प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही. ते का होऊ शकतं? तर शेतकरी आणि किसान हे सगळे एक झाले पाहिजे. जवान आणि किसान एक झाला पाहिजे. ही सर्व माणसं एकत्र आली पाहिजेत. आणि म्हणून 1940 मध्ये चांदवड येथे काँग्रेसचं पुन्हा युवकांचं अधिवेशन भरलं. गुरुजी त्यावेळेस पाठीमागे उभे राहिले सर्वांच्या आणि त्यावेळेस करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे असं गुरुजींनी सांगितलं. 9 ऑगस्टला भारताचा अंतिम स्वातंत्र्याचा ठराव अगदी शासनाला दिला. 10 ऑगस्टला तुरुंगाबाहेर आलेले गुरुजी पुन्हा चळवळीत सहभागी झाले. ते तुरुंगातून आत आणि बाहेर का करत होते? तर राष्ट्रभक्तीसाठी करत होते. गुरुजी 8 महिने भूमिगत झाले. रात्र अपरात्री वनवन फिरत कार्यकर्त्यांच्या घरी जात ते भूमिगत झाले. मुलाबाळांची चौकशी करीत स्वातंत्र्यासाठी मात्र गीत लिहित आणि त्यांचे गीत हे प्रेरणादायी गीत होते. आणि म्हणून पुढचा प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे, तो फार महत्वाचा आहे. पोलीस पहाऱ्यात येरवड्याला पोहोचते केले गुरुजींना. येरवडा जेल राजबंद्यांचे महाविद्यालय होते. गांधीजी म्हटले होते या जेलमध्ये आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, आचार्य भागवत गुरुजींना तेथे भेटले. तत्वचिंतनात रमणारे हे मंडळी एका दिवशी मात्र 15 जानेवारी 1985 या दिवशी गुरुजी बंदमुक्त करण्यात आलं. आणि मग 15 ऑगस्ट 1947 ला तुम्हाला सर्वांना माहिती आपला भारत स्वतंत्र झाला. भारतात सुमारे अगदी असंख्य लोक गुण्यागोविंदाने नांदायला लागले, राहायला लागले. आणि मग गुरुजी मात्र आतल्या द्रवत चालले. 30 जानेवारीला त्यांचं देवदूत जे त्यांना देव मानत गुरुजी ज्यांना त्या देवदूताचा मात्र वध झाला.
आणि मग मात्र त्यांच्या मनात विचारांचं अगदी थैमान आलं. माझा भारत देश स्वतंत्र झाला, पण ज्या राष्ट्रपित्याने माझ्या देशाला स्वातंत्र्य केलं, चुपचाप सहन केले सर्व. चुपचाप सहन केले सर्व. राग तुम्हाला आला नाही, बसले वार सर्वांगावर, वार तुम्ही रोखवला नाही. अहिंसेचा पुजारी बनून बापू तुम्ही हिंसा कधी केली नाही. तोडीस तोड हवी होती, थोडे तरी का डळमळले नाही. ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्य व अहिंसेचा सल्ला, मात्र बापू त्याच जनतेने शेवटी तुमच्यावर केला शस्त्राने हल्ला. शस्त्राने हल्ला ही कविता गुरुजींच्या मुखातून बाहेर पडली. आणि मग गुरुजींनी अखेरची साधने म्हणजे कोणती होती आशास्थाने? साधना, जे आजही पुण्यात डौलाने वाढलेली संस्था आहे. सेवा दल, जे आजही कार्यरत आहे. आंतरभारती, ही आजही संस्था चालू आहे. अरे माणसं येतात जातात, पण माणसांनी सुरू केलेल्या संस्था मात्र कधी मरत नाही. गुरुजी जोपर्यंत कुडीत जीव होता ना, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच गोष्टीने व्याकुळ होते की त्यांच्या गांधीजींची हत्या झाली होती. देशभर भ्रष्टाचाराचे, जातीयतेचे, ध्येयशून्यतेचे धुके दाटले होते. गुरुजी शिनले, खचले. त्यांना आता कुठली दिशा दिसत नव्हती. अशाही परिस्थितीत त्यांनी ध्येय विसर्जनाची तयारी केली. माफ करा, थोडं स्पष्ट आणि अतिशय मोकळ्या मनाने सांगतो. भर दुपारी आकाश एकटवले आणि आकाश एकटवले, अंधार पडला. बाळाची भूक उडाली, मातेचं दूध आटलं, नियतीचं भान हरपलं आणि ती भर दुपारी ओरडली, अरे सूर्यास्त झाला, सूर्यास्त झाला. 11 जून 1950 या दिवशी निर्वाण दिन गुरुजींनी निवडला. सकाळी स्नान केले, खादीचे नवे कपडे परिधान केले. सेवादल, साधना, परस्परातील सर्व व्यक्तींना त्यांनी निवडणुकीची उत्तरं लिहिणारी पत्र लिहिली. झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेतल्या. हळूहळू डोळ्यावर झापड येऊ लागली. गुरुजी अंथरुणाला पाठ टेकली. ती शेवटची काळ झोप ठरली. आपल्या शेवटच्या एका पत्रात त्यांनी लिहून ठेवलेले शब्द फार महत्वाचे आहेत. अखेरचा भक्तिप्रेमाचा आणि कृतज्ञतेचा संदेश होता. लोकशाही, सत्याग्रह, समाज हे ध्येय धरा. ते तारील, अजातीय, अहिंसक, लोकशाही आणि सत्याग्रही दृष्टी घ्या. भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो, व्यक्ती स्वातंत्र्य समाजवादात फुलो. पूज्य विनोबाजी स्मरण. एवढं बोलले आणि गुरुजींनी जगाचा निरोप घेतला. साने गुरुजींनी आपल्याला काय दिलंय? गुरुजी आपल्या कोणत्या विचाराने आपल्या लक्षात राहतील? तर माझा एकच शब्द तुम्हाला सांगायचा आहे, संवेदनशील आणि प्रेरणा देणारे शिक्षक व्हा. गुरुजींना श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.